ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांच्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये थकबाकीदारांच्या आतापर्यंत 611 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात। ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येतं। अशाच प्रकारे पाणीपुरवठा विभागाला पाणी देयक वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे। ठाणे महापालिकेची पाणी देयकाची रक्कम सुमारे 224 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी आहे, तर 148 कोटी रुपये ही चालू वर्षाच्या देयकाची रक्कम आहे। या देयकांच्या वसुलीवर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केलं असून त्यासाठी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारून नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिलेत। तसंच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यास सांगितलं होतं। त्यानुसार पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणं, मोटर पंप जप्त करणं, मीटर खोलीला टाळी लावण्यात येत आहे। तसंच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा जोडून घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे। महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारात 100% सूट लागू करण्यात आली आहे। ही योजना 1 सप्टेंबर ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील। या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती नळ जोडणी धारकांनी पाणी पुरवठा देयक जमा केली असतील त्यांना ही सवलत योजना लागू राहणार नाही। तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही, असंही पालिकेनं स्पष्ट केलंय। आपल्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून ठाणे विभागाला याचा चांगलाच दणका बसलाय। नोंदणी, दंड, परवाने आदी कामं बंद असल्यानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला 2.5 कोटींचा फटका बसलाय। मंगळवारपासून मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे। या दिवशी ठाणे प्रादेशिक कार्यालयामध्येही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। या काम बंद आंदोलनानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला मोठा आर्थिक फटका बसला। ऑनलाईन आणि इतर सेवांवर या संपाचा परिणाम झाला। एका दिवसात सुमारे 2.5 कोटींचं नुकसान झालं। ठाणे विभागीय प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात रोज सुमारे दंड आणि इतर शुल्क असे मिळून 10 ते 15 लाख रुपये डीडी अथवा धनादेशाच्या माध्यमातून जमा होतात, तर ऑनलाईनमधून मिळणारी रक्कम दिवसाला सुमारे 2 ते 2.5 कोटींपर्यंत असते। ही रक्कम संपामुळे जमा होऊ शकली नाही। कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबाहेर वाहन चालक, मालक हे ग्राहक सेवेचे काम करावं लागतं। यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे। या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। महसुली विभागनिहाय जे सामान्य लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, असं महसुली विभागनीय बदल्यांचं धोरण रद्द करण्यात आलं नाही। पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सक्तीच्या करण्यात आल्यानं ज्या कर्मचाऱ्यांचं वय 50 असेल त्यांनी या परीक्षा कशा द्यायच्या हा पेच कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय। सोबतच आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही। कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नाही। बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जात नाही। अशा विविध मागण्यांसाठी मोटर वाहन कर्मचारी संघटनेनं हा संप पुकारलाय। धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात कुठल्याही महिला अथवा मुलीवर अन्याय करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती। जर कोणी तशी हिंमत केली तर दिघे हे त्यांच्या पद्धतीनं उपाय करायचे। आता अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि बदलापूरमधील त्या मुलींना न्याय मिळालाय। हे कोणाच्या राज्यात झालं तर त्यांचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात, तर पोलिसांच्या पाठीवर आनंद दिघेवरून शाबासकी आणि कौतुकाची ही थाप मारत असतील, अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे।
धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यात महिलांवर अत्याचार सहन होत नव्हते. जर कुणी केले तर आनंद दिघे आपल्या स्टाईलने त्यांना शिक्षा द्यायचे. तशीच शिक्षा कुरकर्मा अक्षय शिंदे याला नियतीनं दिली आहे. त्यामुळे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहिली आणि आरोपी ठार झाल्यामुळे फटाके फोडून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय. यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. बदलापूर घटनेनंतर 30 बस भरून बदलापूर बंद करणारे आणि आरोपीला तात्काळ फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करणारे विरोधी पक्ष आता आरोपीच्या एन्काउंटरनंतर विरोधात का भूमिका घेत आहेत, ते दुतोंडी सापासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे पीए असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वजे यांनी खंडणीसाठी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची हत्या केली तेव्हा तुम्ही कुठे होतात असा प्रश्नही नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलाय. स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो, अनेकांचे संरक्षण करतो, तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या, त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या, तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता? पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही? जो इतरांचा जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही? त्यांना मुलंबाळ नाहीये, त्यांना संसार नाहीये, मग तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता? विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुळका आलाय. परंतु हेच विरोधी पक्षवाले, तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल, बदलापूरच्या बाहेरून 30 बसेस घेऊन गेले, बाहेरून माणसं घेऊन गेले, अख्खा दिवस बदलापूर बंद केलं, चक्का जाम केलं, हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर, पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या, ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या. कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते? परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं. पवारांसारखे नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते, महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूर कर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात. परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतीने डाव साधला, नियतीने न्याय दिला, त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला, एवढा पुळका तुम्हाला त्याचा आला. ठाणे महानगरपालिकेच्या स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या शटडाऊनच्या कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणं आणि पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याची आवश्यक कामं करण्यात येणार आहेत. तसंच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन, पंपिंग मशिनरीची तातडीची निगा, देखभाल, दुरुस्ती आणि इतर तातडीची कामं करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा आणि मेसर्स स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 24 तासांचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे. परिणामी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले.